fear. Everything, every emotion starts with fear. तर फिअरमध्ये पण दोन प्रकार आहेत, नोन फिअर आणि अननोन फिअर, ज्याला आपण अनामिक भीती असं म्हणतो. बऱ्याच वेळेला नोन फिअर पण असतो आणि बऱ्याच वेळेला अननोन फिअर पण असतो. नोन फिअरमध्ये म्हणजे मला कुत्र्या मांजराची भीती वाटते, मला अंधाराची भीती वाटते, मला एखाद्या बंद जागेत भीती वाटते. दॅट इज नोन फिअर. wherein we have separate group of medicines for this particular emotional state or this particular thing. तुम्ही ऐकलं असेल की मेनोपॉझल सिंड्रोम हा खूप मोठा हे आहे, बिकॉज दॅट लेडी इज गोइंग थ्रू लॉट ऑफ थिंग्स. त्यामुळे मूड स्विंग्स होतात, खूप सेन्सिटिव्ह अस्पेक्ट असतो तो. शी इज नॉट एबल टू एक्सप्लेन व्हॉट इज हॅपनिंग बिकॉज ऑफ द इमोशनल टर्मोइल. तर या सगळा स्कोप आहे पुष्पा औषधीचा, अँड इट गिव्स फॅन्टॅस्टिक रिझल्ट्स. right medicine, if given in right potency आणि equivalent repetition or adequate repetition, we can expect fast results as compared to any other path. त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा अवेलेबल आहे. फक्त what is lacking is awareness. नमस्कार, मी आहे तुमचा होस्ट धनेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात अ बिट डिफरंट पॉडकास्ट, जिथे गोष्टी थोड्या वेगळ्या असतात पण नेहमी तुमच्या मनातल्या आतल्या कोपऱ्याला भिडणाऱ्या. आज आपण एका अशा प्रवासावर निघालो आहोत जिथे स्ट्रेस, लाईफस्टाईल डिसऑर्डर आणि होलिस्टिक हिलिंग यांचा मेळ आहे. आपण जाणून घेणार आहोत व्हॉट एक्झॅक्टली स्ट्रेस, हे लाईफस्टाईल डिसऑर्डर एपिडेमिक का होतं आणि होमिओपॅथी खरंच काम करतं का. बट मोस्ट इम्पॉर्टंट, वी आर गोइंग टू एक्सप्लोर व्हॉट द फ्युचर ऑफ होलिस्टिक हेल्थ. आणि त्या फ्युचरची दिशा दाखवत आहेत डॉक्टर निकिता कुलकर्णी, एक विजनरी प्रॅक्टिशनर ज्यांनी हजारो लोकांचं जीवन बदललं आहे, क्वाइटली, माइंडफुल्ली. सो चला सुरू करूया आजचा एपिसोड. मॅडम, होमिओपॅथी म्हणजे नक्की काय? वेल, प्रश्न खूप छान आहे आणि हा विचारणं गरजेचं आहे असं मला वाटतं, कारण होमिओपॅथीबद्दल बरेच समज आणि गैरसमज आहेत आणि बेसिकली माहिती नाहीये लोकांना की होमिओपॅथी म्हणजे नक्की काय. तर होमिओपॅथीचा शोध साधारण 200 वर्षापूर्वी डॉक्टर सॅम्युएल हॅनेमन हे जे जर्मन शास्त्रज्ञ होते त्यांनी लावला. आणि या औषधोपचार पद्धतीद्वारे त्यांनी असं सिद्ध केलं की रुग्णाच्या लक्षणाच्या समरूप जर औषध रुग्णाला दिलं तर रोग पूर्णपणे बरा होतो. आणि त्यासाठी त्यांनी तत्व वापरलं, समहा सममम शमयती, अर्थात काट्याने काठा काढणे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायला गेलं तर होमिओपॅथी इज व्हेरी सिमिलर टू द कॉन्सेप्ट ऑफ वॅक्सिनोसिस. म्हणजे जर आपण वॅक्सिन सारखं हे काम करतं असं म्हणूयात. जर आपण म्हणजे साधारण उदाहरण देते मी तुम्हाला. वॅक्सिनचा जो पर्पज आहे किंवा वॅक्सिन का दिलं जातं, तर आपण आता बरेच लहानपणापासून वॅक्सिन्स घेतलेले आहेत. आता कोविडमध्ये लेटेस्ट आपण घेतलेलं आहे वॅक्सिन. तर हाऊ इट ऍक्ट्स, जेव्हा वॅक्सिन आपल्याला देतात तेव्हा आपलं शरीर अँटीबॉडीज तयार करतं टू फाईट अगेन्स्ट द इन्फेक्शन. सो होमिओपॅथी ऍक्ट्स इन अ सिमिलर वे. म्हणजे जे काट्याने काटा काढणं जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, वॅक्सिन तेच काम करतं ना. म्हणजे साधारण सिमिलर लक्षणं आपल्या शरीरात तयार होतात. म्हणजे कोविडचं वॅक्सिन दिलं किंवा त्याच्या आधी पण जे आपण वॅक्सिन्स घेतलेले असतील, तर वॅक्सिन दिल्यावर आपल्याला साधारण तेच लक्षणं जाणवतात 1-2 दिवस वगैरे. तर तशीच लक्षणं आपल्याला औषध म्हणजे रुग्णाच्या लक्षणाच्या समरूप लक्षणं औषधामध्ये दिसतात आणि त्या पद्धतीने रोग पूर्णपणे बरा होतो, असं हे सिद्ध केलेलं शास्त्र आहे, ज्याला आपण होमिओपॅथी असं म्हणतो. म्हणजे होमिओ मीन्स सिमिलर, pathos means suffering. So there is similarity between the symptoms of the patient and symptoms of the medicine. एक तर होमिओपॅथी बद्दल एक मुद्दा असा आहे की होमिओपॅथी ही नॅशनल सिस्टम ऑफ मेडिसिन आहे, म्हणजे अलॉंग विथ ॲलोपॅथी, आयुर्वेद अँड होमिओपॅथी. सो इट इज कन्सिडर्ड एज अ नॅशनल सिस्टम. त्यानंतर इट इज अ सेकंड लार्जेस्ट सिस्टम ऑफ मेडिसिन युज्ड ग्लोबली. सो इतका मोठ्या पद्धतीने होमिओपॅथीचा वापर केला जातो जगभरामध्ये. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे होमिओपॅथीचा एक रिसर्च पेपर पब्लिश केलेला आहे IIT बॉम्बेने, की होमिओपॅथी वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी. अतिशय सूक्ष्म पद्धतीने या औषधोपचार पद्धतीचा वापर अख्ख्या शरीरामध्ये केला जातो. मग ते क्वांटम फिजिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केल्या जातात आणि हा रिसर्च पेपर पब्लिश्ड आहे. ह्याचे डिटेल्सही गुगल, पबमेड या सगळ्या ह्याच्यावरती आहे. डॉक्टर जयेश बेलारे हे जे सायंटिस्ट आहेत त्यांच्या टीमनी हा रिसर्च पेपर पब्लिश केलेला आहे आणि ह्याला
नॅशनल अवॉर्ड देखील मिळालेला आहे. सो हे जे वॅक्सिनचं मी तुम्हाला सांगत होते, तर एक उदाहरण देऊन मी सांगू इच्छिते की आता आपण साधारण कोलेस्ट्रॉलचं उदाहरण घेऊयात. तर कोलेस्ट्रॉल ॲलोपॅथीमध्ये आपण जे म्हणतो की कोलेस्ट्रॉल वाढलंय, कमी करायला औषधं द्या, तर आपला अप्रोच याबद्दल थोडासा वेगळा असतो. जसं मी म्हणलं की टॅक्स लाईक अ वॅक्सिन. तर वॅक्सिन म्हणजे नुसतं अँटीबॉडीज तयार करणं असं नाही, तर वी स्टिम्युलेट द ऑर्गन्स. तर कोलेस्ट्रॉल, ज्यांना हायपर कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे, हायपरलिपिडेमिया ज्याला आपण म्हणतो, तर आपला अप्रोच कसा असतो की कोलेस्ट्रॉल तयार कुठे होत आहे, कोलेस्ट्रॉल स्टोअर कुठे होत आहे, तर ह्याला जो ऑर्गन रिस्पॉन्सिबल आहे दॅट इज लिव्हर. सो जेव्हा व्यक्तीची लिव्हरची कार्यक्षमता कमी झालेली असते किंवा फॅटी लिव्हर आजकाल खूप कॉमनली दिसून येतं. तर फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरभोवती चरबीचा थर साठून राहतो, so that liver cannot function to its optimum capacity. So we give medicines to stimulate liver, to stimulate overall metabolism of the patient. मग त्यामध्ये we consider each and every minute aspect की पेशंटची शारीरिक मानसिक अवस्था काय आहे, ओव्हरऑल पर्सनल हिस्ट्रीमध्ये जे काही चेंजेस आहेत, पेशंटचं ॲपेटाईट कसं आहे, पेशंटची थर्स्ट, पचनाच्या हे कशा आहेत, बॉवेल हॅबिट्स कशा आहेत, तहान किती लागते, भूक मंदावली आहे का, आजारापासून काही नवीन लक्षणं दिसत आहेत का, स्पेशली भूक आणि या अर्थानं घाम किती येतोय, पेशंटची लाईफस्टाईल कशी आहे, मानसिकता कशी आहे, अशा सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो आणि वी गिव्ह द मोस्ट सुटेबल मेडिसिन कन्सिडरिंग ऑल दीज अस्पेक्ट्स. आणि जे मेन पार्ट असतो ह्याच्यामध्ये की कोलेस्ट्रॉल हे इम्प्रॉपर मेटाबॉलिझम मध्ये होतं. म्हणजे जे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स आहेत, ह्याचा जेव्हा मेटाबॉलिझम बिघडतो आणि सगळ्या गोष्टींचं रूपांतर जेव्हा फॅट्समध्ये जास्त दिसून येतं, तेव्हा फॅटी लिव्हर किंवा या सगळ्या गोष्टी आणि मग कोलेस्ट्रॉल अशा हे रिलेटेड आहेत. त्यामुळे मेडिसिन्स हे सगळ्या गोष्टी कन्सिडर करून दिलं जातं, इस्पेशली टू स्टिम्युलेट द फंक्शनिंग. आणि इन अ वे ते ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. मग यामध्ये एज ऑफ द पेशंट हे सगळ्यात महत्वाचं आहे की इफ द पेशंट इज अबाव 60 or 65, त्यावेळेला आपण ही रिस्क थोडीशी घ्यावी का हा विचार करायला लागतो, कारण हे थोडंसं इरिव्हर्सिबल पॅथॉलॉजीकडे जातं. पण इफ द पेशंट इज यंग, गोष्टी मॅनेजेबल आहेत, पॅथॉलॉजिकल चेंजेस खूप झालेले नाही आहेत, आपण नक्कीच होमिओपॅथी 100% या केसेसमध्ये देऊ शकतो. कारण आजकाल कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम हा यंग लोकांना जास्त दिसून येतो. म्हणजे मी हे प्रॅक्टिसमध्ये डे टू डे बघते की अगदी 25-26 वर्षाचे, 30-32 वर्षाची मुलं कोलेस्ट्रॉल, हाय कोलेस्ट्रॉलचे रिपोर्ट्स आहेत. ते बघून मला सगळं पण लाईफस्टाईल आहे, वी कॅन नॉट डू एनिथिंग. पण यामध्ये इरिव्हर्सिबल नाहीये नक्कीच. पेशंटचं एज आपल्या फेवरमध्ये आहे, ऑर्गन्सची कार्यक्षमता नक्कीच आपण इम्प्रूव्ह करू शकतो बाय गिव्हिंग होमिओपॅथी. सो इन दिस अस्पेक्ट होमिओपॅथी कुड बी अ राईट चॉईस when एज आणि बाकीच्या गोष्टी आपल्या फेवरमध्ये आहेत. येस, सो दिस इज अबाउट होमिओपॅथी. असं पण होमिओपॅथी थोडं स्लो काम करते, हा समज आहे की गैरसमज? ओके, प्रश्न खूप छान आहे. होमिओपॅथीला वेळ लागतो हे अर्ध सत्य असं मी म्हणेन. कारण मुळातच लोक होमिओपॅथीला प्रेफर कधी करतात हे महत्वाचा इथे मुद्दा येतो. सगळ्याकडे फिरून ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद असं म्हणून परत होमिओपॅथीकडे येतात की कशानेच काही हे होत नाहीये. पण मुळात जेव्हा आपण या अशा केसेस बघतो त्यावेळेला असं लक्षात येतं की आजारच खूप जुनाट आहे. मग जर जुनाट आजार आहे तर त्याची इव्हॉल्व्ह पण तो तितक्याच पेसने झालेला आहे. त्यामुळे इथे वेळ लागणारच ना. कन्सिडरिंग द ओव्हरऑल एव्होल्युशन ऑफ द डिसीज, ओव्हरऑल सगळं जे पिक्चर बिघडलेलं असतं, सगळ्या पॅथीज ट्राय करून तेव्हा जी केस आमच्याकडे येते, इट इज कम्प्लिटली मेस्ड अप. त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर वेळ हा लागणारच. जसं जुनाट सर्दी आहे, जुनाट सर्दी खोकला म्हणता येईल, किंवा खूप लहानपणापासूनची ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, खूप 30 वर्षांपासून माझ्याकडे एक पेशंट आले होते की 30 वर्ष बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, कुठल्याही याने तो झालेला नाही. पण मग ही जर पार्श्वभूमी आहे तर आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन लगेच 8-10 दिवसात रिझल्ट येतील असं नाही ना आपण म्हणू शकत, कारण मुळातच इट्स इव्हॉल्व्ड थ्रू 30 years. पण जर सर्दी, ताप, खोकला असा आजार घेऊन किंवा ही समस्या घेऊन रुग्ण आले, सर्दी पडसं जे आहे, त्याला नक्कीच योग्य त्या वेळेत, योग्य त्या मात्रेत आणि योग्य ते औषध दिलं तर तितकाच फास्ट रिझल्ट आपल्याला मिळू शकतो. हे असे मी बऱ्याच केसेस ट्रीट केलेले आहेत. अॅक्यूट म्हणजे जे अॅक्यूट आपण ज्याला म्हणतो अॅक्यूट सिम्पटमॅटॉलॉजी, ह्याने मी बऱ्याच केसेस ट्रीट केल्या आहेत विथ गुड सक्सेस रेट. त्यामुळे वेळ लागतो हे अर्ध सत्य आहे.
काय असं बऱ्याच जणांकडनं ऐकायला येतं की होमिओपॅथीला खूप पथ्य असतात. खरंच असतात? पथ्य कधी कधी त्या आजाराचा भाग असू शकतात. म्हणजे होमिओपॅथीसाठी अशी वेगळी पथ्य नसतात. आता उदाहरणार्थ एखाद्याला ऍसिडिटीचा खूप त्रास आहे आणि त्याला साधारण मैद्याचे पदार्थ, ग्लुटेन या गोष्टींनी त्रास होतोय, किंवा खूप तिखट खाल्लं, मिरची खाण्यात आली, लसूण खाण्यात आला तर त्रास होतो. आता हा त्या आजाराचा भाग आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी या पेशंटला ॲग्रवेटिंग फॅक्टर्स आहेत. तर मग आपण ट्रीटमेंटच्या ड्युरिंग असं सांगतो की शक्यतो त्या खाऊ नका की जेणेकरून तुम्हाला त्रास होतोय. पण स्पेसिफिकली इट इज नॉट रिलेटेड टू होमिओपॅथी, की होमिओपॅथीमध्ये वेगळी पथ्य आहेत असं नाहीये. बऱ्याच वेळेला ही पथ्य प्रत्येक आजाराचा भाग असतात. कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे तर आपण सांगतो की फ्राईड किंवा मैदाजन्य पदार्थ खाऊ नका, कारण ह्यांनी जर त्याचं मेटाबॉलिझम बिघडून त्रास होणार आहे. तर स्पेसिफिकली होमिओपॅथीचा त्याच्यामध्ये रोल नाहीये. जी स्पेसिफिक होमिओपॅथीसाठी पथ्य आहेत जे आपण म्हणतो ती उग्रवासाचे पदार्थ आपण शक्यतो टाळा असं सांगतो, कारण इट अफेक्ट्स द नर्वस सप्लाय. म्हणजे ही औषधं नर्व्ह थ्रू शरीरात पास होतात आणि या सगळ्या गोष्टींचा डिस्टर्बन्स होऊ शकतो. त्यामुळे कच्चा कांदा, लसूण, स्ट्रॉंग कॉफी ही आपण फक्त म्हणतो की थोडे दिवस तुम्ही टाळावीत, आणि अगदीच टाळू शकत नसाल तर 1 तास आधी किंवा नंतर औषधाच्या ह्याच्यामध्ये बॅलन्स करून त्या तुम्ही गोष्टींचं हे करू शकता. पण शक्यतो नको अगदी स्ट्रॉंग ऑर्डरच, बाकी काही हे नाहीये. आणि औषधं ठेवताना पण म्हणजे जी आपण स्टोअर केली जाते ती स्ट्रॉंग ह्याच्यापासून शक्यतो लांब ठेवावीत असं आपण म्हणतो. म्हणजे परफ्युम्स, उदबत्ती, कापूर किंवा किचन मधले काही जे उग्रवासाचे सॉसेस किंवा असं असतात तेव्हा आपण फक्त सांगतो की औषधं त्याच्यापासून थोडी लांब ठेवावीत, कारण तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट टाळावा. पण आय थिंक प्रत्येक ह्याच्यामध्ये असतं. म्हणजे आपण जर साधं काही कॉस्मेटिकचं हे जरी बघितलं तरी त्याच्यामध्ये असतं की अवॉइड डायरेक्ट एक्सपोजर टू सनलाईट. सो तसं आपल्याकडे काही गोष्टी आहेत, पण नॉट स्पेसिफिकली रिलेटेड टू होमिओपॅथी. अपार्ट फ्रॉम दीज 3 थिंग्स, रेस्ट ऑफ द थिंग्स कॅन बी कन्झ्युम्ड ॲज पर द पेशंट रिक्वायरमेंट. ओके. तर जनरली जी औषधं असतात ती एक तर कडू असतात, नाही तर काढे किंवा अशा स्वरूपात असतात. पण इथे थोडी गोष्ट वेगळी, इथे गोळ्या खूप गोड असतात. मग ह्याचं काय नक्की कारण आहे? येस, सो गोळ्या गोड असण्याचं कारण म्हणजे एकतर त्या गोळ्या ज्या असतात ती औषधं नाहीयेत. औषध जे मेन आहे ते आपलं लिक्विड आहे. आणि औषधं सगळी दिसायला सारखी असतात. पण ते जे मी पहिल्या ह्याच्यात सांगितलं की ते व्हॅक्सिन सारखं काम करतं. व्हॅक्सिन तुम्ही बघितलं तर व्हॅक्सिन इज ऑल्सो कलरलेस. सो जे आपण पांढऱ्या गोळ्या ज्या वापरतो त्या म्हणजे त्याच्या मागे ज्या सिलेक्ट करण्याचं एक कारण आहे, कारण आपल्याला अशा गोष्टी पाहिजेत की जे नॉन मेडिकल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहेत. कारण जर आपण लिक्विड मिक्स करण्यासाठी एकतर ते पोरस पाहिजे. पोरस म्हणजे त्याची ऍब्सॉर्प्शन कपॅसिटी चांगली पाहिजे. त्यानंतर आपल्याला नॉन मेडिसिनल प्रॉपर्टीज असणारे घटक पाहिजे आहेत. त्यामुळे ते सिलेक्ट केलं गेलं आहे. आणि गोड असण्याचं कारण म्हणजे इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम सॅकलॅक, शुगर ऑफ मिल्क, पण दॅट टू स्पेसिफिकली गोट्स मिल्क, की ज्याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो सगळ्यात कमी असतो. त्यामुळे जरी गोड असलं तरी काही त्याच्यात शुगर कंटेंट खूप आहे असं नाहीये. सो इट इज जस्ट यूज ॲज अ व्हेकल सो दॅट इट विल कॅरी द लिक्विड मेडिसिन इझिली. कारण नुसतं लिक्विड याला बरेच चॅलेंजेस आहेत. एकतर कॅरी करणार म्हणजे ते आणि रॉ असतं बऱ्यापैकी, ते डायरेक्ट आपल्याला घेता येत नाही. मग दरवेळेला ते पाण्यात मिक्स करून घ्या. मग ती अवेलेबिलिटी पण गोष्टींची पाहिजे, की सारं जवळ तुमच्याकडे पाणी पाहिजे. त्यामुळे अशापेक्षा इट्स बेटर टू यूज इट इन सम व्हेकल. त्यामुळे इट इज युज्ड इन द फॉर्म ऑफ ग्लोब्युल्स आणि गोड लागतं. आत्ताची लाईफस्टाईल आणि स्ट्रेस मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये होलिस्टिक हेल्थ स्टुडिओ कसं काम करतं? ओके, लाईफस्टाईल जे आपण आता खूप मोठा टर्म वापरला जातो, लाईफस्टाईल डिसीजेस, स्ट्रेस, तर ह्याचं आपण बेसिकली समजून घेऊयात की हे काय, आणि त्यानंतर हाऊ होलिस्टिक हेल्थ स्टुडिओ हॅज इट्स अप्रोच टुवर्ड्स इट. सो स्ट्रेस म्हणायला गेलं तर व्हॉट इज स्ट्रेस हा मला खूप पेशंट्स विचारतात, किंवा बऱ्याच वेळेला मला खूप ताण आहे. 4थीतला मुलगा सुद्धा मला येऊन सांगतो की मला खूप स्ट्रेस आहे. सर इतका कॉमनली जेव्हा हा शब्द वापरला जातोय तर माहिती आहे का की स्ट्रेस म्हणजे नक्की काय, असं मला खूप वेळा असा प्रश्न विचारावासा वाटतो. तर स्ट्रेसचं जर आपण डेफिनेशन असं बघायला गेलो तर प्रत्येक पुस्तकात सायकोलॉजीच्या ह्याच्यात खूप वेगवेगळं त्याचं डेफिनेशन दिलेलं आहे. तर सोप्या भाषेत सांगायला गेलो तर स्ट्रेस इज अ नॅचरल रिॲक्शन
टू फिजिकल अँड इमोशनल लाईफ एक्सपिरियन्सेस. हे त्याचं डेफिनेशन आहे. पण ह्याचा जर आपण ॲनालिसिस केलं तर असं लक्षात येतं की अतिविचार आणि विचाराचं अतिविश्लेषण, ओव्हर थिंकिंग अँड ओव्हर अनालिसिस, and if you're constantly thinking about one particular thing for more than 15 days, it gives rise to stress. त्यामुळे stress is nothing but overthinking and over analysis. हे झालं स्ट्रेसचं कारण. जे आपण व्हॉट इज स्ट्रेस असं म्हणतो त्याला आय वुड लाईक टू, माय अप्रोच टुवर्ड्स इट इज लाईक दिस. त्यानंतर लाईफस्टाईल डिसीजेस हा दुसरा प्रश्न होता. तर लाईफस्टाईल डिसीजेस म्हणजे काय? जे आपण जीवनशैलीमुळे होणारे आजार असं आपण म्हणतो त्याला लाईफस्टाईल डिसीजेस असं म्हणतात. पण हे का होतात? तर आजकालच्या ज्या आपल्या सवयी आहेत, आपलं जे रुटीन आहे, ते जेव्हा आपल्या बायोलॉजिकल क्लॉकच्या विरोधात जातं त्यावेळेला लाईफस्टाईल डिसीजेसचा त्रास आपल्याला जाणवतो. मग कुठकुठले लाईफस्टाईल डिसीजेस आहेत? अशी जी जीवनशैली आहे, आजकाल IT मध्ये लोक काम करतात, US टायमिंगच्या नुसार असतं, US असतं, UK असतं, आणि आपलं जे क्लॉक आहे इंडियन त्याच्या सगळ्या विरोधात ते होतं. नाईट शिफ्ट मध्ये सुद्धा लोक काम करतात कारण US मध्ये त्यावेळेला दिवस चालू असतो. त्यामुळे जर तुम्ही या सगळ्याच्या विरोधात काम करताय, त्यानंतर झोपेचा अभाव आहे, हे पण महत्वाचं कारण आहे. अशा ह्याच्यामध्ये मग दुपारी झोपणं किंवा अर्धवट ते सगळं चक्र आपलं बिघडतं. त्यानंतर आपल्या सवयी ज्या आहेत, खूप लोक ह्या अशा सवयी किंवा ज्या कॉर्पोरेट लाईफ आहे त्याच्या काही गोष्टी चुकीच्या घेतल्या जातात. आणि अर्धवट वेस्टर्नायझेशन, कम्प्लीट पण वेस्टर्नायझेशन नाहीये. वेस्टर्न कंट्रीजचा इन्फ्लुएन्स, खाण्यापिण्याच्या पद्धती, जंक फूड, त्यामुळे ओबेसिटी खूप वाढत चाललेली आहे. आजकाल जर रिसर्च आपण बघितला, लेटेस्ट रिसर्च मी आत्ता वाचत होते, ज्यामध्ये 10/7 म्हणजे 70% लोकांना ओबेसिटीचा प्रॉब्लेम आहे. मग त्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स, अशा अनेक गोष्टी, ऍसिडिटी आहे, PCOD आहे, 10/8 मुलींना PCOD आहे. म्हणजे इतकं ते प्रमाण वाढत चाललंय. आणि रिझन काय? तर लाईफस्टाईल. पण म्हणजे चुकीची आहे का बरोबर आहे हा मुद्दा नाहीये. इट इज व्हॉट एव्हर यू आर डुईंग विच इज अगेन्स्ट युअर बायोलॉजिकल क्लॉक, त्याला आपण लाईफस्टाईल डिसीजेस असं म्हणतो. आता हॉलिस्टिक हेल्थ स्टुडिओचा अप्रोच या केसेससाठी कसा असतो? तर बेसिकली व्हॉट वी बिलीव्ह इज दॅट प्रत्येक आजाराचं मूळ कारण किंवा बऱ्याचशा गोष्टींना जी गोष्ट रिस्पॉन्सिबल असते ती मानसिकता असते प्रत्येकाची. यार माइंडसेट इज रिस्पॉन्सिबल फॉर एन नंबर ऑफ थिंग्स. म्हणजे आजारासाठी पण ती गोष्ट ऍप्लिकेबल आहे. आणि होमिओपॅथी, ऍडव्हान्स होमिओपॅथिक अप्रोच याला आपण वापरतो. ऍडव्हान्स होमिओपॅथी म्हणजे आजकाल होमिओपॅथीमध्ये सुद्धा रेव्होल्युशन झालेलं आहे. तर राईट फ्रॉम टूथपेस्ट टू नेब्युलायझर ऑर एन नंबर ऑफ स्किन प्रोडक्ट्स, कॉस्मेटॉलॉजी, हा खूप मोठं ह्याच्यामध्ये रेव्होल्युशन झालेलं आहे. बरेच कंपनीचे पेटंट प्रोडक्ट्स अवेलेबल असतात. तर या सगळ्या गोष्टी आपण, म्हणजे आपला अप्रोच हा थोडासा क्लासिकल ओरिएंटेड असतो की वेर एन वी कन्सिडर इच अँड एव्हरी आस्पेक्ट ऑफ द पेशंट. जसं मी मगाशी म्हणलं तसं की या गोष्टींना आपण पेशंटची मानसिकता, त्याचबरोबर एव्होल्युशन कसं झालेलं आहे आजाराचं, काही फॅमिली हिस्ट्री आहे का, आजचं आजारपण, पास्ट हिस्ट्री, या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करतो. त्याचबरोबर इच अँड एव्हरी मायन्यूट डिटेल्स ऑफ हिज पर्सनल हिस्ट्री. मग चेंजेस इन हिज ॲपेटाईट, बॉवेल हॅबिट्स, युरिनमध्ये काही चेंज झालेला आहे का, घामाचं प्रमाण आधी वेगळं होतं आत्ता वेगळं आहे, असं काही बदल आहेत का, किंवा मुळातच टेंडन्सी काय आहे पेशंटची, या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करून जे समरूप औषध येईल ते अप्रोप्रिएटली आपण त्या दृष्टीने देतो. त्यानंतर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन बद्दल गायडन्स दिला जातो, कारण ते करेक्ट केल्याशिवाय बाकीच्या गोष्टी होणारच नाहीत. मग कितीही आपण औषध दिलं, कारण मला असं वाटतं आजकालच्या या ओव्हरऑल ह्याच्यामध्ये कुठलंही औषध हे 60 ते 70% काम करणार आहे. रेस्ट ऑफ द थिंग्स इज पेशंट्स इक्वल एफर्ट्स. किंवा तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करताय का, तुम्ही आहार विहाराचं मॅनेजमेंट कशी करताय, वेट मॅनेजमेंट, या बऱ्याचशा गोष्टींबद्दल आपण गायडन्स देतो कन्सिडरिंग द प्रोफाईल ऑफ द पेशंट. मग ज्यामध्ये आपण पेशंटचं रुटीन काय आहे, त्याचं ओव्हरऑल हे दिनचर्या कशी आहे, या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेऊन गायडन्स देतो.
लागेल तिथे समुपदेशन सुद्धा केलं जातं. कारण जसं मी म्हणलं तसं की 60% ते 70% औषध काम करणार आहे. मग रेस्ट ऑफ द थिंग इज मेडिसिन विथ मेसेज. हा पण अप्रोच आपल्याला देणं गरजेचं आहे. मग समुपदेशन जसं रिक्वायरमेंट असेल तशी, की स्ट्रेस मॅनेजमेंट आहे म्हणजे भरपूर स्ट्रेस आहे पेशंटला, तर त्या दृष्टीने गायडन्स आपण कसा देऊ शकतो. मग समुपदेशन म्हणजे नुसतं मोटिवेशन देणं किंवा सल्ला देणं नाहीये. वी यूज सायंटिफिक अप्रोच टुवर्ड्स इट, अंडरस्टँडिंग द थॉट्स ऑफ द पेशंट. कारण मन म्हणजे असं काही अनाटॉमिकल ऑर्गन नाहीये ना, की काही जण म्हणतात माझं हृदय म्हणजे माझं मन आहे, माझा मेंदू म्हणजे माझं मन आहे. मग व्हॉट इज माइंड? सो माइंड इज नथिंग बट चेन ऑफ थॉट्स. विचारांची मालिका म्हणजे मन, भूतकाळ म्हणजे मन, भविष्यकाळ म्हणजे मन. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपलं मन दडलेलं असतं आणि दॅट ओव्हरऑल एव्हरीथिंग रिफ्लेक्ट्स ऑन युअर पर्सनॅलिटी, माइंडसेट आणि मानसिकता. तर या सगळ्याचाही आपण अभ्यास करतो आणि त्याप्रमाणे गायडन्स आणि काउन्सिलिंग असेल, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन बद्दल गायडन्स असेल किंवा ऍडव्हान्स होमिओपॅथिक अप्रोच, आता बाकीचे थेरपीज मी वापरते त्याही आपण बोलूयात इव्हेंच्युअली. ओके. आता इन जनरल जे नॉर्मल सगळ्यांना जे होणारे आजार असतात, पित्त असतो, वात किंवा सर्दी खोकला, या ज्या नॉर्मल गोष्टी आहेत, डोकेदुखी, ह्यांना सगळ्यांना इन्स्टंट काहीतरी उपाय पाहिजे असतात, गोळ्या औषधं पाहिजे जेणेकरून ते पेन थांबावं किंवा त्या गोष्टी थांबाव्या. सो हे असं होमिओपॅथीमध्ये लगेच होऊ शकतं का? असे काही गोळ्या त्याच्यात पण आहेत का? जसे आपण नॉर्मली क्रोसिन, जेलोसिल वगैरे अशा काही गोळ्या आहेत, सो त्या घेतो. सो तसं काही आहे का? येस, प्रश्न खूप छान आहे, कारण हा अतिशय गरजेचा प्रश्न आहे असं मला वाटतं. की क्रोसिन आता इतकं कॉमनली काउंटरवरती ह्याचा सेल होतो की आपण बऱ्याच वेळेला विचारही करत नाही की आपल्याला नक्की क्रोसिन लागू पडतंय का किंवा खरंच फरक पडतोय का. कॉम्बिफ्लॅम पण सर्रास लोक घेतात. पेन किलरचा पण बऱ्याचशा गोष्टी घेतात, पेन किलर. एक्झॅक्टली. आणि हे म्हणजे काउंटरवरती ह्याचा सेल होतो. पण मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करणं हे गरजेचं आहे. आणि राहिला प्रश्न होमिओपॅथीमध्ये की ह्याच्यामध्ये असं काही अवेलेबल आहे का इन्स्टंट ह्याच्यासाठी. सो जसं मी सुरुवातीला मेन्शन केलं की जर राईट मेडिसिन इफ गिवन इन राईट पोटेन्सी आणि इक्विव्हॅलंट रिपिटेशन ऑर ॲडेक्वेट रिपिटेशन, वी कॅन एक्सपेक्ट फास्ट रिझल्ट्स ॲज कम्पेअर्ड टू एनी अदर पॅथ. त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा अवेलेबल आहे. फक्त व्हॉट इज लॅकिंग इज अवेअरनेस. त्यामुळे फर्स्ट एड होमिओपॅथी सुद्धा ही तितकीच प्रचलित आहे. आपल्याकडेही अशी अनेक औषधं आहेत. आता तुम्ही कोविडच्या वेळेस ऐकलं असेल, न्यूज चॅनल्स आणि ह्याच्यामध्ये किंवा आयुष मिनिस्ट्री वॉज प्रमोटिंग आर्सेनिक, की जे फर्स्ट एड ह्याच्यासाठी तुम्ही त्या लक्षणांमध्ये देऊ शकता. तर अशी काही औषधं आहेत आर्सेनिक सारखी. आर्सेनिक झालं, जेल्सेमियम झालं. आता उन्हाळा खूप आहे, सनस्ट्रोकचा प्रॉब्लेम खूप लोकांना आहे, डिझीनेस जाणवतो. सो अशा वेळेला आपण होमिओपॅथीतलंही जेल्सेमियम सारखं औषध तितक्याच इझिली घेऊ शकतो. किंवा काही कंपनीचे पेटंट प्रोडक्ट सुद्धा होमिओपॅथीमध्ये आहेत की जे जेनेरिक लेवलवरती काम करतात. जसं फ्लुएड आहे, क्रोसिन जे आपण फ्लूसाठी वापरतो किंवा साधा ताप आला तर वापरतो, तसं होमिओपॅथीमध्ये सुद्धा फ्लुएड नावाचं औषध आहे. किंवा SBL जी होमिओपॅथीतली सगळ्यात पॉप्युलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्यांचेही काही कॉम्बिनेशन्स आहेत. काही 12 अक्षरचे कॉम्बिनेशन सुद्धा मिळतात. सो वी कॅन यूज दिस मेडिसिन अलॉंग विथ अदर मेडिसिन्स. अलॉंग विथ अदर मेडिसिन म्हणण्यापेक्षा क्रोसिन सारखा जेव्हा आपण पर्याय शोधतोय तेव्हा आपण ह्याचा नक्कीच वापर करू शकतो. म्हणजे अशा गोळ्या काही आहेत ज्या मार्केटमध्ये ज्या आपण नॉर्मली आपण घरामध्ये ठेवू शकतो सेफर साईड, जसं आपण गोळ्या ठेवतो. सो याही गोळ्या ठेवू शकतो. हो, अर्थात. म्हणजे तशा आहेत मार्केटमध्ये. नक्कीच अवेलेबल आहेत. फक्त ह्याचा अवेअरनेस कमी आहे आणि तितकं लोकांपर्यंत अजून पोहोचलेलं शास्त्र नाहीये. पण मी काही पेशंट्सला ट्रॅव्हल करत असतात किंवा आवर्जून लोक ट्रॅव्हल किट घेऊन जातात माझ्याकडनं, की ज्याच्यामध्ये आपण फ्लू झाला किंवा सर्दी ताप झाला तर एखादं औषध देऊन ठेवलेलं असतं त्यांच्याकडे नावानी, की तुम्ही हे झालं तर हे घ्या. जुलाब झाले किंवा जे काही त्रास होता त्यासाठी फर्स्ट एड मेडिसिन्स आपण देतो. होलिस्टिक हेल्थ स्टुडिओमध्ये सुद्धा मी फर्स्ट एड किट पेशंट्सला देते, त्यांच्याकडे एक सेफर साईड असावी म्हणून. सो तुमच्याकडे अशा काही वेगवेगळ्या थेरपीज आहेत, त्या कशा प्रकारच्या आहेत थोड्या सांगू शकाल? येस, हिलिंग थेरपीज. येस. आता हिलिंग थेरपीज जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये अनेक येतात की ज्यामध्ये पुष्प औषधी आहे, त्यानंतर कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी जी काउन्सिलिंगचाच एक भाग आहे, म्युझिक थेरपी, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, ह्या अशा अनेक थेरपीज आपल्याला वापरता येतात. कारण जसं मी मगाशी मेन्शन केलं तसं
की मेडिसिन कॅन ओनली वर्क 60 to 70%. सो जेव्हा इथे मेडिसिन विथ मेसेज हा जेव्हा अप्रोच वापरायला लागतो, तेव्हा अशा अनेक हिलिंग मोडॅलिटीजचा वापर करायला सोपं पडतं किंवा त्याने रिझल्ट्स हे जास्त छान आपल्याला मिळून येतात. एक हॉलिस्टिक अप्रोच, समग्र उपचार पद्धती इथे आपल्याला ऍप्लिकेबल नक्कीच ठरू शकते. तर आता मी प्रत्येकाबद्दल एक थोडंसं सांगेन की ही हिलिंग मोडॅलिटीज किंवा हिलिंग थेरपीज नक्की काय आहे. सो सुरुवात आपण पुष्प औषधीने करूया. पुष्प औषधीबद्दलही लोकांना अर्धवट माहिती आहे असं मला वाटतं, किंवा बरेच लोक पुष्प औषधी प्रॅक्टिस करतात, काही नॉन मेडिकोज सुद्धा प्रॅक्टिस करतात. तर लेट्स अंडरस्टँड की व्हॉट इज फ्लॉवर थेरपी. तर पुष्प औषधी ह्याला इंग्लिशमध्ये बॅच फ्लॉवर थेरपी असं म्हणतात, की ज्याचा शोध एडवर्ड बॅच या ब्रिटिश सायंटिस्टनी लावलेला आहे. आता ह्याला काही जण बाक फ्लॉवर म्हणतात, तर इट इज नॉट बाक फ्लॉवर, इट इज बॅच फ्लॉवर, बिकॉज द नेम इट सेल्फ इज डॉक्टर एडवर्ड बॅच. त्यांनी त्याचा शोध लावलेला आहे. सो ती बॅच फ्लॉवर थेरपी आहे. तर ही फुलांपासून केलेली औषधं असतात, म्हणून फ्लॉवर हे आहे. बिकॉज जर आपण साधा त्याचा एक रिसर्च जेव्हा त्यांनी केला की का बरं फुलं आपण वापरू शकतो, तर आपणही फुलांच्या गार्डनमध्ये गेलो किंवा कुठेही गेलो तर आपल्याला पण एक रिफ्रेशिंग फिलिंग येतं. तर त्यानुसार याचा असा शोध लावलेला आहे की जेव्हा डॉक्टर एडवर्ड बॅच ह्यांना उदास वाटायचं किंवा त्यांना असं ओव्हरऑल लो वाटायचं, तेव्हा ते फुलांच्या गार्डनमध्ये जायचे आणि तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की अरे ह्याच्यामध्ये भरपूर कपॅसिटी आहे, म्हणजे फुलांमध्ये खूप क्षमता आहे टू हील युअर सेल्फ. उदाहरण मी देते. एखादं लाजाळूचं झाड तुम्ही ऐकलंय, तर लाजाळूच्या झाडाला जेव्हा आपण स्पर्श करतो तेव्हा काय होतं, इट ट्रायज टू रिट्रॅक्ट, ते स्वतःला बंद करतं. तर ह्याचा अर्थ काय आहे की इट हॅज फिअर ऑफ टच, त्यामुळे इट ट्रायज टू रिट्रॅक्ट. त्यामुळे असे अनेक त्याच्यामध्ये औषधं वापरली आहेत फुलांपासून, म्हणजे फुलांच्या अर्कापासून तयार केलेली ही औषधं असतात की जे तुमच्या नेगेटिव्ह इमोशन्सवरती काम करतात. जसं मी आता लाजाळूचं उदाहरण दिलं, तर लाजाळू ज्याला मिम्युलस म्हणतो आपण, सो इट वर्क्स फॉर नोन फिअर. आता ह्याच्यामध्ये काही आपल्याला अगदी पेशंट डिप्रेशनमध्ये असायला पाहिजे किंवा खूप डीप रूटेड सायकायट्रिक इलनेस आहेत, स्किझोफ्रेनिया झालं किंवा एन्झायटी न्यूरोसिस झालं, अशा गोष्टींची गरज नाहीये. हे डे टू डे कोपिंग अप डिफिकल्टीज मध्ये सुद्धा आपल्याला वापरता येतात. जसे की बऱ्याच लोकांना इट स्टार्ट्स विथ फिअर, एव्हरी इमोशन इट स्टार्ट्स विथ फिअर. तर फिअरमध्ये पण 2 प्रकार आहेत, नोन फिअर आणि अननोन फिअर, ज्याला आपण अनामिक भीती असं म्हणतो. बऱ्याच वेळेला नोन फिअर पण असतो आणि बऱ्याच वेळेला अननोन फिअर पण असतो. नोन फिअर मध्ये म्हणजे मला कुत्र्या मांजराची भीती वाटते, मला अंधाराची भीती वाटते, मला एखाद्या बंद जागेत भीती वाटते. दॅट इज नोन फिअर, wherein we have separate group of medicines for this particular emotional state or this particular thing. पण बऱ्याच वेळेला असंही होतं की जेव्हा पेशंट्स मला म्हणतात की मला भीती तर वाटते किंवा मला काहीतरी होतंय पण मला सांगता येत नाही मला काय होतंय. देर इज लॉट ऑफ डिस्कम्फर्ट, देर इज लॉट ऑफ डिस्ट्रेस, असंही बऱ्याच वेळेला होतं. पण मग हे अननोन आहे बिकॉज पेशंट इज नॉट एबल टू टेल एक्झॅक्टली व्हॉट ही इज गोइंग थ्रू. मग इथे आपण फिअर ऑफ अननोन असं म्हणतो. मग त्यासाठी वेगवेगळी औषधं आपल्याकडे आहेत, अस्पेन नावाची, किंवा कधी कधी भीतीचं रूपांतर नुसतं भीतीमध्ये राहत नाही, ते पॅनिक होतात, त्यांना म्हणजे एखादी गोष्ट झाली की ती टेरर सारखं जाणवतं. जसं कोविडमध्ये आपल्याला झालं होतं, कुठेही न्यूज चॅनलवरती आपण ऐकलं किंवा कोणाच्या घरात असं आपल्याला कळलं की अरे फॅमिली मेंबर्स पैकी कोणाला तरी कोविड झालाय, तर ते फिअर पुरतं मर्यादित नव्हतं, त्याचा एक टेरर आपल्याला होता. सो या सगळ्या गोष्टींमुळे किंवा आता रिसेंट जे काश्मीरमध्ये झालं त्याच्यामुळे लोकांच्या मनात इतकी भीती आहे की कुठे आता ट्रिपला जाणं, कुठे वेकेशनला जाणं, ह्याच्याबद्दल सुद्धा एक प्रकारचा टेरर लोकांच्या मनात आहे. तर मग ही भीती पुरता मर्यादित नाही आहे, इट इज मोर, ह्याच्यापेक्षा फोबिया म्हणता येईल आपल्याला, फोबिया किंवा इंटेन्स फिअर ऑर टेरर. तर यासाठीही आपल्याकडे औषधं आहेत. सो अशा अनेक किंवा बऱ्याच वेळेला एखादी घटना खूप पूर्वी घडलेली असते, ऍक्सिडेंट झालाय. माझ्याकडे एक केस होती की पेशंटचा ऍक्सिडेंट झाला होता आणि तो ऍक्सिडेंट बऱ्यापैकी असा मेजर झाला होता की हाताचे इतके बोटं क्रश झाले, बोटं म्हणण्यापेक्षा हाडं क्रश झाले होते आणि इट टूक लॉंग टाइम टू रिकवर.
पण इतकं त्याला भीती बसली होती की टू व्हीलरच तो चालवायचा नाही. आणि हे 3-4 वर्ष त्या इन्सिडेंटचा परिणाम पेशंटवरती होता. मग इथे आपल्याकडे स्टार ऑफ बेथलेहम किंवा डिसअपॉइंटमेंट आफ्टर अ सेटबॅक, बऱ्याच वेळा काही इंटरव्ह्यू फेल झालेले असतात किंवा काही गोष्टी अशा घडलेल्या असतात ज्या आपल्याला ओव्हरऑल डिस्कम्फर्ट म्हणता येईल किंवा तो एक सेटबॅक बसतो आपल्या आयुष्यात आणि ती इमोशनल स्टेट ही बराच काळ टिकते. मग या सगळ्या गोष्टी आपण याचाही विचार केला जातो की काही घटना घडली आहे का, आत्ताची इमोशनल स्टेट काय आहे, कुठली भीती आहे का बॅकग्राऊंडमध्ये, या सगळ्या गोष्टी विचार करून आपण पुष्पौषधी प्रत्येक इमोशनल स्टेटसाठी वेगवेगळी औषधं आपल्याकडे आहेत. ही 28-29 टोटल औषधं आहेत की जी रिप्रेझेंट्स एव्हरी फ्लॉवर रिप्रेझेंट्स अ डिफरंट इमोशनल स्टेट. सो दिस इज फ्लॉवर मेडिसिन. ह्याच्याबद्दल अनेक केसेस आहेत, अनेक गोष्टी ह्याच्या म्हणजे ट्रीट मी केलेल्या आहेत होमिओपॅथी आणि पुष्पौषधी वापरून. अजून एक मला सांगायला इथे आवडेल की कोपिंग अप डिफिकल्टी हा खूप महत्वाचा फॅक्ट, म्हणजे खूप महत्वाची गोष्ट मला दिसून येते खूप पेशंट्समध्ये. जसं की म्हणलं, लहान मुलं आहेत, त्यांची शाळा बदलली, मुलं कॉलेजमधून म्हणजे शाळेमधनं कॉलेजमध्ये जातात, तेव्हा जो इमोशनल टर्मोइल आपल्याला जाणवतो किंवा आपल्याही बाबतीत असं होतं. नवीन जॉब आहे किंवा नवीन काहीतरी आपण नव्याने सुरू केलंय, बिझनेस नव्याने सुरू केला आहे किंवा नवीन मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाते तिला जाणवणारा इमोशनल टर्मोइल हा पण खूप एक म्हणजे वेगळी गोष्ट आहे जी आपल्याला सांगता येत नाही. पण इतक्याही बारीक सारीक गोष्टींसाठी आपण पुष्पौषधीचा खूप छान वापर करू शकतो. आणि नॉट ओन्ली मेंटली, म्हणजे असाही जे सायकोसोमॅटिक डिसिजेस आहेत, सायकोसोमॅटिक म्हणजे ज्याचं मूळ कारण स्ट्रेस आहे, ज्याचा आपल्या ताणतणावाचा परिणाम जेव्हा आपल्याला शारीरिक समस्यांमध्ये त्याचं रूपांतर होतं त्याला सायकोसोमॅटिक डिसिजेस असं म्हणतात. तर त्यावेळेला होमिओपॅथी इफ गिव्हन विथ फ्लॉवर मेडिसिन्स कॅन गिव्ह एक्सिलंट रिझल्ट्स. जसं प्रेग्नन्सीमध्ये नवीन काहीतरी जीव आपल्या त्या स्त्रीच्या शरीरात हे होत असतो, त्यामुळे तिच्या शरीरात अनेक बदल होत असतात. ऍक्सेप्टन्स एकतर हा महत्वाचा फॅक्टर असतो की माझ्यात काहीतरी नवीन जीव हे आहे ते मी ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तिचा जो इमोशनल टर्मोइल आहे, त्यानंतर स्त्रियांच्या बाबतीत तर एकूण एक फेजसाठी हा चेंज आपण ऍप्रिशिएट करू शकतो आणि तेव्हा त्याला वॉलनट नावाचं औषध आहे. जसं मी प्रेग्नन्सीचं उदाहरण दिलं, त्याचबरोबर लग्नानंतरची जी फेज असते किंवा नवीन मुलीला जेव्हा पाळी यायला सुरुवात होते, नवीन मुलीला म्हणण्यापेक्षा ती जेव्हा फेज असते त्यावेळेला सुद्धा पुष्पौषधीचा उपयोग होतो, कारण शी इज अडॅप्टिंग टू दॅट चेंज विच इज हॅपनिंग इन हर बॉडी. त्यामध्ये नुसताच शारीरिक लेवलला बदल होत नसतो तर मानसिक स्तरावर सुद्धा बदल होत असतो. त्यानंतर मेनोपॉज आहे, त्याला मराठीमध्ये रजोनिवृत्ती म्हणतात. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट माइलस्टोन इन द लाईफ ऑफ अ फिमेल, कारण पूर्ण शरीराचा ट्रॅक, हॉर्मोनल बॅलन्स हा शरीरामध्ये फ्लक्च्युएट होतोय अँड शी इज कोपिंग अप विथ दॅट चेंज. त्यामुळे तुम्ही ऐकलं असेल की मेनोपॉझल सिंड्रोम हा खूप मोठा हे आहे, बिकॉज दॅट लेडी इज गोइंग थ्रू लॉट ऑफ थिंग्स. त्यामुळे मूड स्विंग्स होतात, खूप सेन्सिटिव्ह अस्पेक्ट असतो तो. शी इज नॉट एबल टू एक्सप्लेन व्हॉट इज हॅपनिंग बिकॉज ऑफ द इमोशनल टर्मोइल. तर या सगळा स्कोप आहे पुष्पौषधीचा अँड इट गिव्स फॅन्टॅस्टिक रिझल्ट्स. सो दिस इज फ्लॉवर मेडिसिन. त्यानंतर जसं मी म्हणलं तसं दुसरं रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. मी मनाबद्दल आधी सांगितलं होतं की मन म्हणजे काय. शेवटी सगळ्या गोष्टी येतात ते आपल्या विचारांशी निगडीत. त्यामुळे विचार हे रॅशनल आहेत का इररॅशनल आहेत, आपले बिलीव्स कुठले आहेत. तर विवेकनिष्ठ उपचार पद्धती म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, वेर इन वी वर्क ऑन फाइंडिंग आउट द रॅशनल अप्रोच, जो बऱ्याच वेळा पेशंट्समध्ये हरवलेला असतो. सो त्या गोष्टीवरती काम केलं तर आपल्याला रिझल्ट्स हे तशा पद्धतीने मिळतात. रॅशनल विचार करून सुद्धा आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स मिळू शकतात. पण हा पर्स्पेक्टिव्ह पेशंटला जेव्हा आपण देतो दॅट इज कॉल्ड एज रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी. त्यानंतर कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, म्हणजे आपण ही म्हण खूप ऐकली, विचार बदला नशीब बदलेल. पण मग त्याचा सायंटिफिक अप्रोच करून जेव्हा आपण पेशंटच्या थॉट्स, इमोशन, बिहेवियर अँड ऍक्शन या चेन वरती जेव्हा काम करतो त्याला कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी असं म्हणतात, विच वर्क्स ऑन फाइंडिंग आउट द कॉग्निटिव्ह कपॅसिटी ऑफ पेशंट, कॉग्निटिव्ह थिंकिंग ॲबिलिटी ऑफ द पेशंट. सो दिस इज कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. त्यानंतर म्युझिक थेरपी. मी म्युझिक थेरपी सुद्धा वापरते बिकॉज इट इज अ वंडरफुल हिलिंग मोडॅलिटी. आपण एखादं गाणं ऐकलं तरी आपला मूड चेंज होतो, हो की नाही. ही साधी गोष्ट आहे की आपल्याला जेव्हा उदास वाटतं तेव्हा आपण एक पर्टिक्युलर गाणं ऐकतो.
पण मग ह्याचा काहीतरी सायंटिफिक एव्हिडन्स आहे का? तर म्युझिक थेरपीमध्ये सायंटिफिकली डिझाईन्ड म्युझिक विच इज यूज टू वर्क ऑन युअर वेलबिंग, दॅट इज कॉल्ड एज म्युझिक थेरपी. मग ह्याच्यामध्ये अनेक राग आहेत. बेसिकली हे शास्त्र जे आहे ते तुमच्या चक्रांवर आधारित आहे. म्हणजे एखाद्या पेशंटला जर PCODचा त्रास आहे तर आपण स्वादिष्टान चक्रावरती काम करतो. मायग्रेनचा त्रास आहे तर आज्ञा चक्रावरती काम करतो. सो संगीतात हिंदुस्थानी संगीत ह्याच्यामध्ये जे राग आहेत, यमन राग आहे किंवा आहिर भैरव आहे, अशा अनेक राग आपण वापरून म्हणजे पर्टिक्युलर पेशंटला कुठला राग जास्त सूट होईल कन्सिडरिंग हिज ओव्हरऑल सिच्युएशन, त्या पद्धतीने डिझाईन केली जाते. 10 मिनिटाची क्लिप असते, ती आपण पेशंटला ऐकायला देतो. मग त्याने चक्र स्टिम्युलेशन, एनर्जी वेलबिंग या सगळ्या गोष्टी येतात, कारण एव्हरीथिंग वर्क्स डाऊन टू युअर एनर्जी. सो ती जर आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न केला, इट इज ऑल अबाउट प्ले ऑफ एनर्जी, तर एव्हरीथिंग कम्स डाऊन टू नॉर्मलसी. हा होलिस्टिक हेल्थ स्टुडिओचा अप्रोच आहे. आय थिंक इट इज व्हेरी लेंदी, बट इट इज अ मल्टिपल एस्पेक्ट्स वी यूज और मल्टिपल हिलिंग मोडॅलिटीज वी यूज अलॉंग विथ होमिओपॅथी. होलिस्टिक हेल्थ स्टुडिओचं मुख्य लक्ष काय आत्ताच्या ह्याच्यानुसार, लाईफस्टाईलनुसार किंवा आता जे आपण जगतोय त्याच्यानुसार? या सो मला असं वाटतं की जे मी मानसिकता आणि अशा अनेक गोष्टींबद्दल बोलले, तर होलिस्टिक हेल्थ स्टुडिओचं लक्ष हेच आहे की आमच्याकडे किंवा होमिओपॅथीमध्ये सुद्धा रुग्णासाठी औषध नसतं. तर इथे किंवा आजाराच्या नावावरनं, ज्याला डायग्नोसिस असं आपण म्हणतो, त्याच्यासाठी औषध नसतं, तर प्रत्येक व्यक्तीसाठी औषध असतं. इथं टेलर मेड अप्रोच असतो. कारण रुग्णाचा डॉक्टर होण्यासाठी प्रयत्न आणि प्रशिक्षण पुरेसे असतात, परंतु माणसांचा डॉक्टर होण्यासाठी स्वतः पलीकडे पाहायची दृष्टी असायला हवी. तर नुसता रोगाचा अभाव म्हणजे आरोग्य का? काटे नाहीयेत ह्याचा अर्थ काटे नाहीयेत, फूल तर असू शकत नाही. दुर्गुण नाहीये तर दुर्गुण नाहीये, मग सद्गुण असू शकतो का? तर नाही. ह्याचाच अर्थ रोग नाहीये म्हणजे रोग नाहीये, मग ते आरोग्य आहे का? तर नक्कीच नाही. तर आरोग्य म्हणजे काय? आरोग्याची व्याख्या जर आपण बघायला गेली तर WHO खूप मोठी दिली आहे. बिईंग बिईंग बिईंगच त्याच्यामध्ये खूप आहे. सो व्हॉट WHO सेज दॅट हेल्थ इज नॉट जस्ट ॲब्सेन्स ऑफ डिसीज, बट इट एन्श्युअर्स कम्प्लीट फिजिकल, इमोशनल अँड सोशल वेलबिंग ऑफ द पेशंट. मग ते खूप टेक्निकलमध्ये आपण नको जायला. लेट अस अंडरस्टँड द जिस्ट ऑफ इट. तर मला छान वाटणं म्हणजे आरोग्य असं मला वाटतं. स्वमे स्थित राहणं म्हणजे आरोग्य. पण आजकाल सगळेच अस्वस्थ आहेत. पण स्वास्थ्य आणि अस्वस्थ यामधली जर आपण पायरी गाठता आली तर आय थिंक बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लागणारही नाहीत. पण दुर्दैवाने तसं होत नाही. सो माझं लक्ष हेच आहे की टू एन्श्युअर द वेलबिंग ऑफ द पेशंट, प्रत्येकाला छान वाटणं हे माझं मुख्य आहे की हे एन्श्युअर करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये सगळ्याच गोष्टी साध्य होतात. जसं की फिजिकल वेलबिंग आहे ते तर आपण बघतोच, कारण रुग्ण पहिल्यांदा आल्यावरती त्याची लक्षणंच सांगणार आहेत. सो वी एन्श्युअर द फिजिकल वेलबिंग तिथे. त्यानंतर मानसिकता, जे आपण ज्याच्याबद्दल ऑलरेडी खूप बोललोय, तर मानसिकतामध्ये पण आपल्याला कसा पेशंटचा माइंडसेट बदलता येईल, कसं त्यांच्या विचारांवरती काम करता येईल हेही आपण बघतो. आणि सोशली पण कसं आहे, याही सगळ्या गोष्टी आपण एन्श्युअर करणं गरजेचं आहे. कारण मॅन इज अ सोशल ॲनिमल, त्यामुळे त्याची सामाजिक बांधिलकी पण काहीतरी आहे, कारण आपण या समाजात राहतो. त्यामुळे सोशली पण कसे इंटरॅक्शन्स आहेत हे सुद्धा एन्श्युअर करणं गरजेचं आहे. सो लक्ष हेच आहे की ट्राय टू एन्श्युअर मॅक्सिमम वेलबिंग, wherein we are not just addressing only the physical aspect of the patient, but we are ensuring all these aspects which covers the entire concept of health. So this is the mission of Holistic Health Studio, to ensure well-being. आणि त्यासाठी आपल्याला ज्या काही थेरपीज लागता येतील, जसं की ॲडव्हान्स होमिओपॅथी आहे, पुष्पावषधी आहे, समुपदेशन आहे, म्युझिक थेरपी आहे, या सगळ्या गोष्टींचा एक समग्र दृष्टिकोन वापरून हॉलिस्टिकली वेलबिंग एन्श्युअर करता येईल, हेच आपलं लक्ष आहे. धन्यवाद मॅडम आमच्या शो मध्ये आल्याबद्दल. कारण होमिओपॅथी बद्दल खूप काही माहिती आता आम्हालाही कळली आणि आता जे बघतील त्यांनाही कळेल होमिओपॅथीचं किती आता महत्वाचं. आणि आता होमिओपॅथीमध्ये भरपूर काही प्रोडक्ट्स मध्ये पण होमिओपॅथी यूज होते. सो हेही बघतोच आहे. सो तुमच्यामुळे अजून डिटेलमध्ये बऱ्याचशा गोष्टी कळाल्या, हिलिंग थेरपीज बद्दल भरपूर काही गोष्टी कळाल्या. त्याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद.
धन्यवाद. मलाही आणि संधी दिली तुमच्या चॅनलवरती येऊन बोलायची, याबद्दल मीही तुमचे खूप आभारी आहे. कारण या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. अवेअरनेस खूप लॅकिंग हो. आहे. त्यामुळे थँक्यू सर फॉर इन्व्हायटिंग मी ऑन Yes. युअर चॅनल. येस, येस. थँक्यू. तर मित्रांनो, एक असा एपिसोड संपला जिथे आपण फक्त प्रश्न विचारले नाहीत तर काही खोल उत्तरांची भेटही घेतली. डॉक्टर निकिता कुलकर्णी यांनी होलिस्टिक हेल्थचं जे विजन दिलं ते फक्त एका क्लिनिक पुरतं मर्यादित नाही, तर एक मुवमेंट आहे जिथे बॉडी, माइंड आणि स्पिरिट या तिन्हीचा विचार केला जातो. स्ट्रेस, पीसीओडी, डायबिटीस, लाईफस्टाईल चेंजेस या सगळ्याचं रूट कुठे आहे आणि त्यावर उपाय कुठून शोधायचा याचं होलिस्टिक उत्तर आज आपल्याला मिळालं. पुढच्या वेळेस भेटूया अशाच एका वेगळ्या विषयावर, अ बिट डिफरंट पॉडकास्टवर. आणि लक्षात ठेवा, कधी कधी वेगळा विचार करणं हाच खरा उपचार असू शकतो. धन्यवाद.